Good morning, student. In last video, we have to solve practice set 6.1. Today, we have to see next point, that is applications of trigonometry. Many times we need to know the height of a tower, height of a building, tree, or a distance of ship from the lighthouse or width of the river, etc. म्हणजे आपल्याला काही वेळेला काय असते की एखादा मोठा टॉवर असेल, एखादी मोठी बिल्डिंग असेल, एखादं झाड असेल, एखादं शिप असेल, त्या शिपपासून लाईट हाऊसचं असणारं डिस्टन्स असेल किंवा आपल्या नदीची विड्थ आपल्याला मेजर करायची असेल, तर ह्या सगळ्या गोष्टींची आपल्याला जर गरज असेल तर त्या ठिकाणी आपण ॲक्च्युली ते मेजर करू शकत नाही. वी कॅन नॉट मेजर देम ॲक्च्युली, बट वी कॅन फाइंड देम विथ द हेल्प ऑफ द ट्रिगोनोमेट्रिक रेशो. मात्र तिथं आपण काय करू शकतो, ट्रिगोनोमेट्रिक रेशोच्या साहाय्यानं आपण त्यांची हाईट्स त्या ठिकाणी मेजर करू शकतोय. For the purpose of computation, we draw a rough sketch to show the given information. म्हणजे आता आपण जे सांगितलं, आम्हाला एखाद्या झाडाची उंची मोजायची असेल, एखाद्या बिल्डिंगची उंची मोजायची असेल, एखाद्या टॉवरची उंची मोजायची असेल किंवा शिपचं लाईट हाऊसपासूनचं अंतर आम्हाला त्या ठिकाणी मेजर करायचं असेल, तर त्यासाठी वी हॅव टू ड्रॉ काय करणार आहे त्या ठिकाणी रफ डायग्राम. आणि ह्या रफ डायग्राममध्ये ट्रीज असतील, हिल्स असतील, टॉवर्स असतील, ह्या सगळे व्हर्टिकल ऑब्जेक्ट त्या ठिकाणी घेणार आहे. सो वी शॅल रिप्रेझेंट देम इन द फिगर by segments which are perpendicular to the काय सांगणार आहे त्या ठिकाणी ground. We shall not consider height of the observer and we shall normally regarded observer is a line of काय सांगणार त्या ठिकाणी vision to be parallel to the horizontal line. आता याच्यासाठी आपल्याला काही few terms त्या ठिकाणी घ्यायचे आहेत. त्यातली मगाशी एक वाक्य वापरलं, ती पहिली टर्म आपण कन्सिडर करणार आहे, ती काय सांगणार आहे त्या ठिकाणी लाईन ऑफ विजन. लाईन ऑफ विजन म्हणजे आपण ज्याला दृष्टिरेषा असं त्या ठिकाणी म्हणणार आहे. इफ द ऑब्झर्वर इज स्टँडिंग ॲट द लोकेशन ए, म्हणजे ऑब्झर्वर काय त्या ठिकाणी स्टँडिंग ॲट द लोकेशन ए, लुकिंग ॲट द ऑब्जेक्ट काय सांगितलंय त्या ठिकाणी बी, म्हणजे आमचा ऑब्झर्वर या ठिकाणी आहे आणि तो कुठं बघायला लागलाय, ह्या बी कडे बघत आहे. बरोबर आहे. म्हणजे इफ द ऑब्झर्वर इज स्टँडिंग ॲट द लोकेशन काय सांगितलं त्या ठिकाणी ए सांगितला आणि काय बघायला लागलाय कुठं त्या ठिकाणी लुकिंग ॲट अन ऑब्जेक्ट बी. देन द लाईन ए बी, म्हणजे ही जी लाईन ए बी आहे, दिस लाईन ए बी विच इज नोन एज काय म्हणणार आपण त्या ठिकाणी लाईन ऑफ काय म्हणणार आहे त्या ठिकाणी विजन असं त्या ठिकाणी म्हणणार. लाईन ऑफ विजन काय आलं, इफ द ऑब्झर्वर इज स्टँडिंग ॲट द लोकेशन काय सांगितले ए सांगितले, लुकिंग टू अन ऑब्जेक्ट कुठं सांगितलंय त्या ठिकाणी बी ला सांगितले. देन द लाईन आहे जी ती लाईन ए बी रिप्रेझेंट द काय करणार आहे त्या ठिकाणी लाईन ऑफ द काय सांगणार आहे त्या ठिकाणी विजन. नेक्स्ट जो पॉइंट येणार आहे त्यातली टर्म विच इज काय त्या ठिकाणी अँगल ऑफ एलिव्हेशन. दुसरी जी आहे ते आपण घेणार आहे अँगल ऑफ एलिव्हेशन. अँगल ऑफ एलिव्हेशन. आता अँगल ऑफ एलिव्हेशन आपण जर बघितलं तर हा दिस इज अ पॉइंट ए घेतला, बरोबर आहे. दिस इज अ पॉइंट काय घेतला आपण एम घेतला आणि त्या ठिकाणी मग सांगितलं होता ए बी द काय सांगितलं आहे ऑब्झर्वर लुकिंग टुवर्ड्स काय करायला लागलंय त्या ठिकाणी बी ला बघायला लागलंय. म्हणजे ही दिस लाईन ए बी जी आहे त्या लाईन ए बी ला आम्ही काय म्हणणार आहे त्या ठिकाणी लाईन ऑफ विजन असं म्हणणार, विच इज नोन एज अ लाईन ऑफ विजन. आता अँगल ऑफ एलिव्हेशन म्हणजे काय सांगितलं, इफ अन ऑब्झर्वर इज ॲट ए ऑब्झर्व द पॉइंट बी सांगितलंय. आता कुठं ऑब्झर्व करायला लागलाय पॉइंट बी ला, विच इज ॲट अ लेवल हायर दॅन काय सांगितलंय त्या ठिकाणी ए सांगितलंय. म्हणजे ए पेक्षा त्याची लेवल कशी आहे त्या ठिकाणी हायर आहे. अँड ए एम इज द काय सांगितलं त्या ठिकाणी हॉरिझॉन्टल लाईन सांगितलं, ही जी आहे ती हॉरिझॉन्टल लाईन आहे. देन अँगल बी ए एम, हा अँगल काय झाला त्या ठिकाणी बी एम प्रोड्यूस झाला आणि त्या अँगलला आम्ही काय म्हणणार आहे त्या ठिकाणी अँगल ऑफ काय म्हणणार आहे त्या ठिकाणी एलिव्हेशन. परत बघा, इफ अन ऑब्झर्वर इज काय सांगितलं त्या ठिकाणी ॲट ए, ऑब्झर्व द पॉइंट काय सांगितलं त्या ठिकाणी बी, विच इज ॲट काय सांगितलं हायर लेवल दॅन काय सांगितलं त्या ठिकाणी ए, अँड ए एम इट इज द काय सांगणार आहे ए एम इट इज द हॉरिझॉन्टल लाईन सांगणार आहे. आणि मग हॉरिझॉन्टल लाईन असेल तर त्या ठिकाणी अँगल जो प्रोड्यूस झालेला आहे अँगल बी ए एम, हा जो तुम्हाला अँगल या ठिकाणी दिसतोय विच इज नोन एज अँगल ऑफ काय म्हणणार आहे आपण त्या ठिकाणी एलिव्हेशन असं त्या ठिकाणी म्हणणार आहे. अँगल ऑफ एलिव्हेशन म्हणजे काय, तर आता तुम्ही म्हणणार आहे अँगल ऑफ एलिव्हेशन आपण कसं काढायचा. जर आपण बी जर सांगितला हायर, म्हणजे आपण काय सांगितलं हे झाड आहे, आपलं ट्री घेतलं, त्या ट्रीला आपण ए बी असं म्हणूया, बरोबर आहे. ही ट्रीची काय झाली त्या ठिकाणी हाईट झाली. आणि मग एक ऑब्झर्वर आहे,
तो कुठं आहे तिथं ग्राउंड लेवलवर आहे आणि लुकिंग टुवर्ड्स द कुणाकडे बघायला लागला इकडं आपल्या ह्या ट्रीकडे बघत आहे. आता ट्रीकडे बघत असेल तर हा काय झाला लाईन ऑफ विजन झाला आणि एबीबी काय झालं ही जी आहे ती काय झाली त्या ठिकाणी हॉरिझॉन्टल लाईन. म्हणजे आपण टॉवरकडे बघत असेल एखाद्या बिल्डिंगकडे बघत असेल तर तिथं बघत असताना आपण काय करणार वरच्या दिशेनं बघणार आणि मग वरच्या दिशेनं बघितलं तर हा जो अँगल फॉर्म झालेला आहे त्या अँगल आम्ही काय म्हणणार आहे अँगल ऑफ एलिव्हेशन. म्हणजे इथं ऑब्झर्वर ए पेक्षा त्या ठिकाणी बी कसं आहे त्या ठिकाणी हायर लेवलला आहे लेवल हायर दॅन त्या ठिकाणी ए आहे आणि म्हणून हा ए एम ही काय झाली आमची हॉरिझॉन्टल लाईन झाली आणि हा अँगल जो प्रोड्यूस झाला आहे विच इज नोन ॲज काय म्हणणार आहे अँगल ऑफ काय म्हणणार आहे त्या ठिकाणी एलिव्हेशन असं म्हणणार आहे. नेक्स्ट आमच्याला जे येणार आहे टर्म ती दुसरी टर्म आपण काय घेणार आहे तिथं अँगल ऑफ डिप्रेशन. अँगल ऑफ काय सांगितलं त्या ठिकाणी डिप्रेशन. आता हिअर ऑल्सो काय केलंय हा ए बी द काय घेतलाय त्या ठिकाणी ऑब्झर्वर घेतला. आता ऑब्झर्वर ॲट ए सांगितलंय बरोबर आहे. इफ अँड ऑब्झर्वर ॲट ए ऑब्झर्वर द पॉईंट काय सांगितलंय त्या ठिकाणी सी. या ठिकाणी हा पॉईंट सी आहे आणि ह्या पॉईंट सी ला तो काय करायला आहे ऑब्झर्व करायला. आता इथं काय सांगितलंय सी विच इज ॲट अ लेवल लोअर दॅन काय सांगितलंय त्या ठिकाणी ए. म्हणजे ए पेक्षा ही लेवल कशी आहे त्या ठिकाणी लोअर आहे. त्यानंतर काय सांगितलंय धिस ए एम इट इज अ काय त्या ठिकाणी हॉरिझॉन्टल लाईन. म्हणजे ए एम ही काय झाली आमची हॉरिझॉन्टल लाईन झालं. देन अँगल प्रोड्यूस झालेला आहे हा एम ए आणि काय सांगितलं त्या ठिकाणी सी. हा जो अँगल प्रोड्यूस झालेला आहे इज अँगल विच इज नोन ॲज काय म्हणणार आहे आपण त्या ठिकाणी अँगल ऑफ काय म्हणणार आहे त्या ठिकाणी डिप्रेशन. अँगल ऑफ काय सांगितलं डिप्रेशन. म्हणजे आता इथं जर बघितलं मगाशी अँगल ऑफ एलिव्हेशन मध्ये काय सांगितलं होतं ऑब्झर्वर ए होता आणि बी हा काय होता हायर लेवलला होता. इथं अँगल ऑफ डिप्रेशन मध्ये काय सांगितलं ऑब्झर्वर ॲट पोझिशन ए सांगितलंय मात्र पॉईंट सी जो आहे तो काय सांगितलाय त्या ठिकाणी लेवल लोअर दॅन द कुणापेक्षा सी पेक्षा आणि म्हणून इथं जो अँगल फॉर्म झालेला आहे एम ए सी त्याला काय म्हटलं अँगल ऑफ डिप्रेशन असं म्हटलेलं आहे. आता तुम्हाला हे काय सांगितलं जर आपण एखाद्या विहिरीच्या काठावर असेल आणि विहिरीच्या काठावरून विहिरीची डेप्थ किती आहे हे जर आम्हाला बघायचं असेल तर आम्ही काय करणार आहे खाली बघणार आहे म्हणजे बिलो लाईनला जाणार आहे. म्हणजे आपण जर हॉरिझॉन्टल लाईनच्या बिलो जर गेलो असेल तर त्याला काय म्हणायचं अँगल ऑफ डिप्रेशन म्हणायचं आणि जर हॉरिझॉन्टल लाईनच्या अबाव जर आपण असेल तर विच इज नोन ॲज काय म्हणायचं अँगल ऑफ एलिव्हेशन असं त्या ठिकाणी म्हणणार आहे. म्हणजे वी सी अबाव द हॉरिझॉन्टल लाईन द अँगल फॉर्म इज काय म्हणणार आहे त्या ठिकाणी अँगल ऑफ एलिव्हेशन म्हणणार आहे. अँड व्हेन वी सी बिलो द हॉरिझॉन्टल लाईन देन द अँगल फॉर्म इज कॉल्ड ॲज काय म्हणणार आहे अँगल ऑफ डिप्रेशन असं त्या ठिकाणी म्हणणार आहे. उंच बिल्डिंगवर गेलोय आणि त्या बिल्डिंगवरनं काय करायचं आहे जमिनीकडे बघायचं आहे. म्हणजे जमिनीकडे बघताना आमची नजर कशी होणार आहे बिलो द हॉरिझॉन्टल लाईनला होणार आहे आणि बिलो द हॉरिझॉन्टल लाईन असेल तर त्याला काय म्हणायचं आहे अँगल ऑफ काय म्हणणार आहे आपण डिप्रेशन आणि अबोव द हॉरिझॉन्टल लाईन असेल तर त्याला आपण काय म्हणणार आहे अँगल ऑफ एलिव्हेशन असं त्या ठिकाणी म्हणणार आहोत. वी हॅव टू सॉल्व सम एक्झाम्पल बेस्ड ऑन द अँगल ऑफ एलिव्हेशन and angle of depression. First here we have to take an example. A person is standing at a distance of 80 meter from the church looking at its top. The angle of elevation is of 45 degree. Find the height of the church. म्हणजे इथं सांगितलेलं आहे एक पर्सन आहे म्हणजे ज्याला आपण ऑब्झर्व असं म्हणणार आहे स्टँडिंग ॲट अ डिस्टन्स ऑफ 80 मीटर फ्रॉम अ चर्च. चर्चपासून तो 80 मीटर अंतरावर आहे आणि तो चर्चच्या काय करायला लागला टॉपकडे बघत आहे आणि टॉपकडे बघत असताना तो जो अँगल ऑफ एलिव्हेशन फॉर्म झालेला आहे तो किती झालेला आहे 45 डिग्री झाले आणि मग इथं आम्हाला हाईट ऑफ द चर्च त्या ठिकाणी काढायची आहे. तर त्यासाठी मगाशी आपण जे सांगितलं वेन वी हॅव टू मेजर द व्हॅल्यू ऑफ द काय सांगितलं त्या ठिकाणी हाईट ऑफ द चर्च वी हॅव टू ड्रॉ काय करणार आहे फर्स्ट वी हॅव टू ड्रॉ द रफ डायग्राम. हिअर वी हॅव टू टेक अन रफ डायग्राम. दिस इज ए बी ही आपण पहिल्यांदा घेऊया. लेट ए बी बी द काय सांगितलं त्या ठिकाणी चर्च घेतला अँड द पर्सन जो आहे म्हणजे जो आमचा असणारा ऑब्झर्वर आहे तो काय करायला लागला त्या ठिकाणी टॉपकडे बघायला लागलेला आहे. खरं कुठं आहे तो त्या ठिकाणी फ्रॉम पॉईंट काय सांगितलं त्या ठिकाणी पी. आता पॉईंट पी कडून बघत असेल तर त्या ठिकाणी काय करणार आहे हा टॉपकडे बघतोय म्हणजे इट मेक्स अन अँगल टू दॅट ऑफ द काय सांगितलं त्या ठिकाणी हॉरिझॉन्टल. इथं जो अँगल फॉर्म झालेला आहे तो अँगल किती फॉर्म झालेला आहे 45 डिग्री झाले. मग आम्हाला काय सांगितलंय द पर्सन इज स्टँडिंग पर्सन पी ठिकाणी आहे तिथून तो स्टँडिंग किती आहे त्या ठिकाणी
80 मीटर सांगितलं आहे. फ्रॉम दॅट ऑफ द काय सांगितलं त्या ठिकाणी चर्च, म्हणजे ABB द काय सांगितलं आपण त्या ठिकाणी चर्च सांगितलं. इट इज द हाईट ऑफ द काय सांगितलं त्या ठिकाणी चर्च सांगितली. आणि आपल्याला काय काढायचं आहे, वी हॅव टू कॅल्क्युलेट द हाईट ऑफ द चर्च. आणि ही हाईट ऑफ द चर्च जी आहे ती आपण इथं फाइंड आउट करणार आहे. आणि ते आपण काय म्हणूया, लेट इट बी द काय येणार त्या ठिकाणी एक्स घेऊया. म्हणजे ही एक्स मीटर आहे, कळतंय का बघा. आपण इथं लिहूया लेट ABB द काय सांगितलं त्या ठिकाणी चर्च अँड द पर्सन ऑब्झर्व द टॉप ऑफ द काय सांगितलं त्या ठिकाणी टॉवर फ्रॉम पॉईंट काय सांगितलं त्या ठिकाणी P सांगितलं. बरोबर आहे. हेन्स काय सांगणार PB विच इज इक्वल टू किती दिले आम्हाला 80 मीटर. म्हणजे डिस्टन्स बिटवीन पर्सन अँड द काय घेतलंय त्या ठिकाणी चार्ज विच इज किती घेतलंय 80 मीटर. अँड काय दिलंय अँगल APB विच इज इक्वल टू किती घेतलंय 45 डिग्री. हा अँगल आपल्याला घेतलेला आहे. आणि मग आम्हाला काय मोजायचं आहे, लेट द हाईट ऑफ द चर्च इज किती म्हणलोय आपण त्या ठिकाणी एक्स मीटर. म्हणजे हाईट ऑफ द चर्च B किती असेल किंवा लेट हाईट ऑफ द चर्च B काय म्हणूया आपण त्या ठिकाणी एक्स मीटर. आता आपण इथं डायग्राम काढलेले आहे आणि ही डायग्रामचा यूज करून आम्हाला काय काढायचे, एक्सची व्हॅल्यू काढायची. आता हे डिस्टन्स आम्हाला दिसतंय, म्हणजे हा जो झालेला आहे तो काय झाला राईट अँगल ट्रायंगल झाला. म्हणजे कोणता झाला, इन ट्रायंगल AB आणि काय घेतला P. बरोबर आहे. अँगल APB विच इज इक्वल टू किती आहे 45 डिग्री. आता इथं आपण काय करू शकतो, प्रॉपर्टी यूज करायची, ट्रिगोनोमेट्रिक रेशो चा यूज करून हे एक्झाम्पल आम्हाला सॉल्व्ह करायचं आहे. आता ह्याच्या संदर्भात B द काय आहे त्या ठिकाणी अपोजिट साईड आहे 45च्या संदर्भात, आणि PB द काय आहे त्या ठिकाणी ऍडजस्टंट साईड आहे. म्हणजे आम्ही इथं कुठली प्रॉपर्टी यूज करू शकतोय, टॅनची प्रॉपर्टी यूज करू शकतो. टॅन 45 विच इज इक्वल टू टॅन 45 म्हणजे टॅन म्हणजे काय म्हणतो अपोजिट साईड अपॉन काय म्हणतो ऍडजस्टंट साईड. अपोजिट साईड कोणती आहे आमची AB अपॉन ऍडजस्टंट साईड कोणती आहे त्या ठिकाणी PB. म्हणजे आम्ही काय लिहिलं टॅन 45 विच इज इक्वल टू AB अपॉन काय केलं PB. आता टॅन 45 ची व्हॅल्यू जी आहे आपण परवा बघितलं होतं, त्याच्यामध्ये टॅन 45 ची व्हॅल्यू किती आहे 1 आहे. आता AB ची व्हॅल्यू माहिती आहे का आपल्याला, बघा AB ची व्हॅल्यू आम्हाला कॅल्क्युलेट करायची आहे आणि ही AB ची व्हॅल्यू किती आहे x आहे. आणि PB ची व्हॅल्यू किती दिली आम्हाला 80 मीटर. मीन्स हिअर काय केलं, वी हॅव टू सबस्टिट्यूटेड द व्हॅल्यू. टॅन 45 ची व्हॅल्यू 1, AB ची व्हॅल्यू x, PB ची व्हॅल्यू काय घेतलं 80. हेन्स काय करणार 80 इंटू 1 विच इज इक्वल टू x. म्हणजेच 80 इंटू 1 काय आलं आपल्याला 80 विच इज इक्वल टू काय व्हॅल्यू मिळाली त्या ठिकाणी x. म्हणजे आपण x कोणाची व्हॅल्यू घेतली होती त्या ठिकाणी. हेन्स हाईट ऑफ द चर्च इज इक्वल टू AB विच इज इक्वल टू x. आणि ह्या x ची व्हॅल्यू आम्हाला किती मिळाली, हेन्स AB इज इक्वल टू x इज इक्वल टू 80 मीटर. म्हणजे आम्हाला जी व्हॅल्यू काढायला सांगितली ती हाईट ऑफ द चर्चची, ती हाईट ऑफ द चर्चची व्हॅल्यू किती मिळाली 80 मीटर मिळालेली आहे. म्हणजे आम्हाला एक्झाम्पल जर सॉल्व्ह करायचं असेल तर पहिल्यांदा आम्हाला काय केलं पाहिजे, त्या ठिकाणी एक्झाम्पल सोडवत असताना पहिल्यांदा त्याची रफ डायग्राम काढून दिली पाहिजे. त्यानंतर त्याच्यामध्ये असणाऱ्या व्हॅल्यू तिथं सबस्टिट्यूट केल्या पाहिजेत. आणि ट्रायंगल ABP, हा ट्रायंगल ABP कसा आहे राईट अँगल ट्रायंगल आहे. म्हणजे हा राईट अँगल ट्रायंगल असल्यामुळे तिथं आपण अँगल APBचं माप किती लिहिलं आहे त्या ठिकाणी टॅन 45 आहे. ह्या Bचं माप किती आहे तिथं 90 डिग्री आहे. आणि मग इथं टॅन 45 ची प्रॉपर्टी यूज करून आपण काय लिहिलं AB अपॉन PB. हेन्स 1 इज इक्वल टू x अपॉन काय लिहिलं 80 लिहिला. आणि आम्हाला व्हॅल्यू किती मिळाली 80 मिळाली. म्हणजे हाईट ऑफ द चर्च किती मिळालं आम्हाला 80 मीटर त्या ठिकाणी मिळालेलं आहे. नेक्स्ट एक्झाम्पल, सेकंड एक्झाम्पल घेऊया. फ्रॉम द टॉप ऑफ लाईट हाऊस अँड ऑब्झर्वर लुकिंग ॲट अ शिप मेक्स अँगल ऑफ डिप्रेशन ऑफ 60 डिग्री. इफ द हाईट ऑफ द लाईट हाऊस इज 90 मीटर देन फाइंड हाऊ फार द शिप इज फ्रॉम द लाईट हाऊस. म्हणजे इथं काय सांगितलं आहे फ्रॉम द टॉप ऑफ द लाईट हाऊस. आता टॉप ऑफ द लाईट हाऊस आम्हाला त्या ठिकाणी घ्यायचं आहे म्हणून आपण इथे एक आकृती काढलेली आहे. त्या आकृतीमध्ये AB जो दिसतोय तो AB रिप्रेझेंट, आता AB हा रिप्रेझेंट काय करणार आहे तर लाईट हाऊस करणार. रिप्रेझेंट द लाईट हाऊस.
म्हणजे हा ए बी जो दिसतोय तो काय आहे, लाईट हाऊस आहे. अँड सी, इथं सी जो दिसतोय तो काय आहे त्या ठिकाणी, शिप आहे. बरोबर आहे. सी रिप्रेझेंट द काय सांगणार आहे, अँड सी रिप्रेझेंट द पोझिशन ऑफ अ शिप. म्हणजे शिपची पोझिशन कोणी सांगितली, आमच्या सी न सांगितली. ए बी हा काय झाला आमचा त्या ठिकाणी, लाईट हाऊस घेतला. कळतंय. आता परत काय सांगितलं होतं त्या ठिकाणी, ऑब्झर्व फ्रॉम द टॉप ऑफ लाईट हाऊस अँड ऑब्झर्वर लुक्स ॲट अ शिप सांगितलंय. आता ऑब्झर्वर जो आहे तो हा ए जो दिसतोय तो कोण आहे त्या ठिकाणी, ऑब्झर्वर. मग आपण द ऑब्झर्वर इज ॲट अ पॉइंट काय म्हणून, लेट द ऑब्झर्वर इज ॲट पॉइंट काय म्हटलो आपण त्या ठिकाणी, ए असं म्हटलं. आता ए जर दिसला तर हा तुम्हाला एडी दिसतोय. म्हणजे इथं जो रे एडी दिसतोय हा रे एडी रिप्रेझेंट कशी लाईन दिसते हो, दिस इज अ हॉरिझॉन्टल लाईन त्या ठिकाणी दिसते. रिप्रेझेंट हॉरिझॉन्टल लाईन ऑफ काय म्हणणार आपण त्या ठिकाणी, फ्युजन असं म्हणणार. लेट रे ए बी बी द रिप्रेझेंट द हॉरिझॉन्टल लाईन ऑफ काय घेतलं त्या ठिकाणी, फ्युजन घेतलं. आता इथून तो काय बघायला लागलाय, खाली सांगितलंय फ्रॉम द टॉप ऑफ लाईट हाऊस अँड ऑब्झर्वर लुक ॲट द शिप सांगितलंय. अँड फाइंड्स द अँगल ऑफ डिप्रेशन टू बी 60 डिग्री. म्हणजे इथून तो खाली बघत आहे. आता खाली बघणारा म्हणजे इथं ना तो अँगल तयार केलेला, तो किती केलेला आहे, 60 डिग्री केलेला. म्हणजे इथं आम्हाला अँगल ऑफ काय झाला, तिथे डिप्रेशन झाला. हेन्स अँगल ऑफ डिप्रेशन. आता अँगल ऑफ डिप्रेशन किती दिलाय, तर इथं देत असताना अँगल डी ए आणि सी, अँगल डी ए सी विच इज इक्वल टू किती दिलं, 60 डिग्री आम्हाला त्या ठिकाणी दिसतं. बरोबर आहे. आता इथं परत काय सांगितलंय, इफ द हाईट ऑफ द लाईट हाऊस इज 90 मीटर. म्हणजे आपल्याला ह्या लाईट हाऊसची हाईट, म्हणजे आपण ए बी बी द काय सांगितलं होतं, ए बी रिप्रेझेंट द लाईट हाऊस, म्हणून ए बीची लांबी जी आहे, हाईट किती दिल्या त्या ठिकाणी, 90 काय दिल्या त्या ठिकाणी, मीटर दिलेले. म्हणजे इट बी द काय सांगितलं त्या ठिकाणी, 90 मीटर दिले. हाईट ऑफ द लाईट हाऊस किती दिलं, 90 मीटर त्या ठिकाणी दिलेले. आता परत काय सांगणार आहे, दिस सी बी लाईन आणि दिस ए डी लाईन एकमेकीला कशा आहेत त्या ठिकाणी, पॅरलल आहेत. आणि ए सी जर आपण काय घेतली, ट्रान्सव्हर्सल घेतली, तर आम्ही काय सांगणार, अँगल डी ए सी विच इज इक्वल टू अँगल ए सी काय घेणार आहे त्या ठिकाणी, बी घेणार आहे. बरोबर आहे. इथं जे दिसतात हे दोन अँगल आपल्याला दिसतात. बरोबर आहे. म्हणजे आम्ही काय सांगणार, हेन्स अँगल डी ए सी विच इज इक्वल टू अँगल ए सी आणि काय घेतला त्या ठिकाणी, बी घेतला, विच इज इक्वल टू किती आला त्या ठिकाणी, 60 डिग्री त्या ठिकाणी आलेला आहे. ज्याला आपण अल्टरनेट अँगल असं त्या ठिकाणी म्हणत असतो. म्हणजे इथं व्युत्क्रम कोण आपण म्हणतो, अँगल डी ए सी आणि अँगल ए सी बी. म्हणजे हा ए सी बी सुद्धा किती झाला आमचा, 60 डिग्री. कळते काय बघा, ही लाईन एडी, दिस लाईन बी सी एकमेकाला कशा आहेत, पॅरलल आहेत. दिस ए सी बी द काय घेतली, ट्रान्सव्हर्सल. ट्रान्सव्हर्स म्हणून तयार होणारे जे अल्टरनेट अँगल आहेत हे कसे असतात, इक्वल असतात. त्याला व्युत्क्रम कोण असं म्हणतो, हा 60 असेल तर हा सुद्धा काय झाला, 60. म्हणून आम्ही काय लिहिलं, अँगल डी ए सी विच इज इक्वल टू अँगल ए सी बी विच इज इक्वल टू किती दिलं त्या ठिकाणी, 60 डिग्री. बरोबर आहे. हे कसले अँगल्स म्हणून सांगितले, अल्टरनेट अँगल्स. अल्टरनेट अँगल. आता आम्हाला सगळं मिळालं. आता इथं आम्हाला काय करायचं आहे की आम्हाला काय कॅल्क्युलेट करायचं आहे, देन फाइंड हाऊ फार इज द शिप फ्रॉम द लाईट हाऊस. म्हणजे ह्या लाईट हाऊस पासून आमचं शिप किती डिस्टन्सवर आहे हे आम्हाला या ठिकाणी फाइंड आउट करायचं आहे. हे आम्हाला बघा परत एकदा एक्झाम्पल, फ्रॉम द टॉप ऑफ द लाईट हाऊस अँड ऑब्झर्वर लुक्स ॲट अ शिप सांगितलेलं आहे. आपण इथं ए बी रिप्रेझेंट काय घेतलं, लाईट हाऊस घेतलं. सी रिप्रेझेंट काय घेतलं, पोझिशन ऑफ द शिप घेतलं. लेट ऑब्झर्वर बी ॲट पॉईंट कुठं सांगितलं त्या ठिकाणी, हा ऑब्झर्वर ॲट पॉईंट काय सांगितला, ए सांगितला. रे एडी जो आहे तो रिप्रेझेंट काय केलंय त्या ठिकाणी, हॉरिझॉन्टल लाईन ऑफ व्हिजन. आता काय केलं, परत सांगितलं, ऑब्झर्वर काय करायला आलाय, शिपकडे बघायला आलाय. म्हणजे शिपकडे बघत असताना त्यानं अँगल ऑफ काय केला, डिप्रेशन केला. तो अँगल ऑफ डिप्रेशन अँगल डी ए सी किती सांगितला, 60 डिग्री त्या ठिकाणी सांगितलाय. इफ द हाईट ऑफ द काय सांगितलं त्या ठिकाणी, लाईट हाऊस किती सांगितल्या, 90 मीटर. देन फाइंड हाऊ फार इज द शिप. म्हणजे हा शिप लाईट हाऊस पासून किती डिस्टन्सवर आहे हे आम्हाला काय करायचं, फाइंड आउट करायचं. यासाठी आपण पहिल्यांदा काय केली,
पहिल्यांदा रफ डायग्राम त्या ठिकाणी काढून घेतलेली आहे. आता परत आपण काय करणार आहे, प्रॉपर्टी यूज करणार, ट्रिगोनोमेट्रिक रेशोज. काय करणार आहे ते इथं आपण tan ACB, टॅन काय घेतला आपण त्या ठिकाणी ACB घेतला, म्हणजे टॅन अँगल काय घेतला ACB घेतला. आता टॅनची प्रॉपर्टी काय सांगतो, अपोजिट साईड म्हणजे काय घेतलं AB अपॉन काय घेतलं त्या ठिकाणी ॲडजसंट साईड म्हणजे काय मिळालं BC. म्हणजे आपल्याला ACB हा जो आहे विच इज इक्वल टू AB अपॉन काय मिळाला BC मिळाला. आता टॅन अँगल ACBचं मेजर किती आहे त्या ठिकाणी, टॅन काय म्हटलो आपण त्या ठिकाणी 60 विच इज इक्वल टू AB ची व्हॅल्यू जी आहे ते AB ची व्हॅल्यू आपण घेऊ शकतो, किती आहे तिथं 90 आहे, आणि BC ची व्हॅल्यू आपण किती मानलं इथं x मीटर. हेन्स काय आलं tan 60 डिग्री विच इज इक्वल टू 90 अपॉन काय मिळालं त्या ठिकाणी x मिळालं. मग परत आपण काय करायचं, tan 60 ची व्हॅल्यू इथं सबस्टिट्यूट करायची. tan 60 ची व्हॅल्यू जी आहे ती किती आहे √3 आहे, √3 विच इज इक्वल टू 19 अपॉन काय आलं त्या ठिकाणी x आलं. आता आम्हाला व्हॅल्यू कोणाची फाइंड आउट करायची, x ची. हेन्स x इज इक्वल टू हा x काय केलं LHS ला नेला, आणि हा √3 आहे तो राईट हँड साईडला न्यायचा, म्हणजे हा इंटू होता, इथं आल्यावर काय झाला डिवाइड, म्हणजे वी हॅव टू गेट द व्हॅल्यू काय मिळाली x इज इक्वल टू 90 अपॉन काय झालं √3. आता याचं काय करूया आपण, हा डिनॉमिनेटरचं रॅशनलायझेशन करूया, म्हणजे 90 अपॉन √3 इंटू काय केलं √3 अपॉन √3. इथं वाटल्यास लिहू आपण रॅशनलायझिंग द डिनॉमिनेटर. म्हणजे आपण रॅशनलायझिंग केलं कुणाचं डिनॉमिनेटरचं. आता रॅशनलायझिंग प्रोसेस करणे म्हणजे काय करतो आपण त्या ठिकाणी, जो आपला जेवढी डिनॉमिनेटरची व्हॅल्यू आहे त्यानं न्यूमरेटरला पण आणि डिनॉमिनेटरला पण मल्टिप्लाय करायचं, इज इक्वल टू नेक्स्ट स्टेप काय ना 90 √3 अपॉन √3 इंटू √3 किती येते √9 येते, आणि 9चं स्क्वेअर रूट किती निघते त्या ठिकाणी 3 निघते. म्हणून आम्हाला व्हॅल्यू काय मिळाली 90 √3 अपॉन काय मिळाली 3. मग ह्या 3 ने डिवाइड करू, भागलो 3 1 जा 3, 3 3 जा 9 आणि किती आलं 0. वी हॅव टू गेट व्हॅल्यू किती मिळाली 30 √3 म्हणजे 30 इंटू √3. आता परत काय करायचं 30 इंटू √3 ची व्हॅल्यू तुमच्या पुस्तकामध्ये दिली आहे, इन द √3 ची व्हॅल्यू जर दिली असेल तर तिथं सबस्टिट्यूट करायची, आणि ती व्हॅल्यू किती आहे 1.73. म्हणजे परत काय केलं ह्या 30ला आपण 1.73 न 30 काय केलं मल्टिप्लाय केलं, 3 3 चा काय आलं त्या ठिकाणी 3 इंटू 3 किती आलं 9 आलं, 7 3 चा किती आलं 21 आलं, रिमेनिंग 2 आलं, 3 1 चा 3 2 किती आलं त्या ठिकाणी 5 आलं, 1 2 घेतलं तर वी हॅव टू गेट द व्हॅल्यू काय मिळाली 51.9 काय मिळालं त्या ठिकाणी मीटर. म्हणजे आम्हाला काय सांगणार आपण इथं उत्तर लिहिलं पाहिजे. हेन्स आन्सर काय विचारलंय आपल्याला, हाऊ फार इज द शिप फ्रॉम द लाईट हाऊस. मग आम्ही काय सांगणार द शिप इज 51.9 मीटर अवे फ्रॉम द लाईट हाऊस. म्हणजे लाईट हाऊस पासून किती डिस्टन्सवर आहे त्या ठिकाणी अवे 51.9 म्हणजे 51.9 मीटर एवढ्या उंचीवर त्या ठिकाणी सॉरी एवढ्या अंतरावर हे लाईट हाऊस पासून काय आहे त्या ठिकाणी शिप आहे. म्हणजे ही अंतर एक्सची व्हॅल्यू किती मिळाली आम्हाला 51.9 मीटर एवढी व्हॅल्यू आम्हाला त्या ठिकाणी मिळालेली आहे. नेक्स्ट एक्झाम्पल हिअर वी हॅव टेकन 2 बिल्डिंग्स आर इन फ्रंट ऑफ काय सांगितलं त्या ठिकाणी 2 बिल्डिंग्स आर फेसिंग इच अदर ऑन अ रोड ऑफ विड्थ किती घेतल्या त्या ठिकाणी 12 मीटर घेतलेले आहे. फ्रॉम द टॉप ऑफ फर्स्ट बिल्डिंग विच इज 10 मीटर हाय द अँगल ऑफ एलिव्हेशन ऑफ द टॉप ऑफ द सेकंड इज फाउंड टू बी किती घेतले त्या ठिकाणी 60 डिग्री घेतले. आणि व्हॉट इज द हाईट ऑफ द सेकंड बिल्डिंग म्हणजे सेकंड बिल्डिंगची काय करायची आम्हाला त्या ठिकाणी हाईट काढायची आहे. आता 2 बिल्डिंग्स आर फेसिंग इच अदर ऑन अ रोड ऑफ विड्थ किती दिलं त्या ठिकाणी 12 मीटर. आता आपण इथं एक ए बी आणि दिस इज द सी डी घेतलं, लेट ए बी अँड काय घेऊया त्या ठिकाणी सी बी. हा ए बी तुम्हाला दिसत्या आणि दिस इज काय घेतलं त्या ठिकाणी ए बी अँड सी डी ज्या दिसतात त्या रिप्रेझेंट काय म्हणूया त्या ठिकाणी 2 बिल्डिंग.
लेट ए बी अँड सी डी रिप्रेझेंट काय सांगितलं, 2 बिल्डिंग सांगितलं. आता आपल्याला काय सांगितलंय की या ठिकाणी घेत असताना 2 बिल्डिंग्स आर फेसिंग इच अदर ऑन अ रोड ऑफ विड्थ किती घेतल्या त्या ठिकाणी 12 मीटर. लेट आपण सांगूया, लेट बी डी, हा तुम्हाला जो बी डी दिसतोय तो बी डी इज द काय सांगणार आहे त्या ठिकाणी, विड्थ ऑफ द, आपल्याला कोण आहे रोडच्या मधली जी विड्थ आहे ती विड्थ आपल्याला सांगितलेली आहे आणि त्याची लांबी किती दिली आहे इथं, विड्थ ऑफ द रोड 12 मीटर. विड्थ ऑफ द रोड किती दिली 12 मीटर. फ्रॉम द टॉप ऑफ द फर्स्ट बिल्डिंग विच इज 10 मीटर हाय सांगितले, म्हणजे ही जी बिल्डिंग आहे ती किती आहे त्या ठिकाणी 10 मीटर हाय आहे. म्हणजे आता लेट ए बी विच इज इक्वल टू, आम्हाला काय दिले त्या ठिकाणी 10 मीटर दिले. 10 मीटर काय सांगितलं त्या ठिकाणी हाय. फ्रॉम द टॉप ऑफ द फर्स्ट बिल्डिंग विच इज 10 मीटर हाय द अँगल ऑफ एलिव्हेशन ऑफ द टॉप ऑफ द सेकंड इज फाउंड टू बी किती सांगितलं त्या ठिकाणी 60 डिग्री. म्हणजे हा पहिल्या बिल्डिंगचा टॉप आहे त्याच्यावरून हा सीकडे बघत गेलो आपण तर ह्या ठिकाणी जो अँगल तयार झालेला आहे तो अँगल किती तयार झालेला आहे त्या ठिकाणी 60 डिग्री तयार झाला. हा अँगल किती आहे त्या ठिकाणी 60 डिग्री आहे. म्हणजे या ठिकाणी आपण जो घेतलेला आहे अँगल सी ए आणि काय घेतला ई घेतला. अँगल सी ए ची व्हॅल्यू किती झाली त्या ठिकाणी, ते आमचे आहे त्या ठिकाणी 60 डिग्री. आपण इथं लिहूया हेन्स अँगल किंवा ई ए सी म्हटलं तरी चालेल. अँगल ई ए सी विच इज इक्वल टू काय घेतलं आपण त्या ठिकाणी 60 डिग्री सांगितलं. परत विचारलं व्हॉट इज द हाईट ऑफ द सेकंड बिल्डिंग, म्हणजे लेट सी इज इक्वल टू काय म्हटलं आपण एक्स मीटर म्हटलं तर आम्ही काय सांगणार, देन इन राईट अँगल ट्रायंगल ए ई आणि काय घेतला सी, आपण इथं लिहूया इन राईट अँगल ट्रायंगल ए ई आणि सी. ह्याच्यामध्ये काय सांगणार आहे अँगल ई ए सी विच इज इक्वल टू 60 डिग्री सांगितलं. अँगल ई ए सी किती सांगितलं 60 डिग्री त्या ठिकाणी सांगितलेलं आहे आणि म्हणून आपण इथं लिहूया हेन्स टॅन अँगल ई ए सी. हा टॅन अँगल ई ए सी आम्हाला काढायचा आहे. टॅन म्हणजे काय अपोजिट साईड, म्हणजे काय लिहिणार आपण ई सी अपॉन काय लिहिणार ॲडजसंट साईड म्हणजे काय लिहिणार ए लिहिणार. हेन्स टॅन ई ए सीचं मेजर किती आहे 60 डिग्री विच इज इक्वल टू, आता ए सीची व्हॅल्यू माहीत नाही ती किती आली एक्स आणि ए ई बी डी जेवढा आहे तेवढाच कोण आहे ए डी आहे. म्हणजे इट इज काय घेतलं आपण त्या ठिकाणी 12 मीटर घेतलं म्हणून हा काय आला त्या ठिकाणी 12 आला. कळतंय. देन काय ना टॅन 60ची व्हॅल्यू आपण सबस्टिट्यूट करू. टॅन 60ची व्हॅल्यू किती आहे तिथं √3 आहे बरोबर आहे. टॅन 60ची व्हॅल्यू मागाशी घेतली होती √3 विच इज इक्वल टू एक्स अपॉन काय आलं त्या ठिकाणी 12 आणि इकडं मल्टिप्लाय केलं 12 √3 विच इज इक्वल टू काय आलं त्या ठिकाणी एक्स आहे. कळतंय काय बघा आम्हाला व्हॅल्यू काय मिळाली 12 √3 विच इज इक्वल टू काय मिळाली त्या ठिकाणी एक्स मिळाली. आता ही व्हॅल्यू जर आम्हाला इथं मिळाली असेल तर आम्ही काय करणार आहे, आम्हाला टोटल हाईट ऑफ द बिल्डिंग विचारल्या म्हणजे हे हाईट ऑफ द बिल्डिंग आम्हाला विचारले असेल तर सी डी विच इज इक्वल टू, हा सी डी घेतला तर सी डॅश ई डॅश आणि काय सांगतो डी सांगतो म्हणून आम्ही काय म्हणणार सी डी इज इक्वल टू सीई प्लस काय म्हणणार आहे त्या ठिकाणी ई डी. इथं वाटल्यास रिझन घेऊ सी डॅश ई डॅश आणि काय म्हटलं डी म्हटलं. हेन्स आपल्याला सी डीची व्हॅल्यू काढायची, जेवढा बी आहे तेवढाच कोण असणार आहे ई डी. हा सुद्धा काय झाला तिथं 10 मीटर झाला म्हणून सी डीची व्हॅल्यू काय सी डीची व्हॅल्यू काढायला सी डी विच इज इक्वल टू सीईची व्हॅल्यू काढायची असेल तर सीईची व्हॅल्यू किती मिळाली आम्हाला 12 √3 मिळाल्या. हा 12 √3 प्लस या ई डीची व्हॅल्यू किती आहे 10 मीटर, ती 10 मीटर इथं ठेवली तर वी हॅव टू गेट द व्हॅल्यू काय मिळालं सी डी इज इक्वल टू 10 प्लस 12 √3 मीटर विच इज द हाईट ऑफ द काय झालं आपल्याला त्या ठिकाणी सेकंड बिल्डिंगची हाईट आम्हाला या ठिकाणी मिळालेली आहे. म्हणजे इन दिस वे वी हॅव टू सॉल्व दिस काय करणार आहे त्या ठिकाणी एक्झाम्पल.